हरे कृष्णा. वेलकम टू न्यू विजन. आयुष्यामध्ये आपल्याला खूप चढ उतार येतात. काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण आपल्या लेवलला सॉल्व्ह करू शकतो, पण काही अनुभव, काही आठवणी ह्या अशा असतात की ज्या आपला पिछा कधीच सोडत नाही, ज्या आपल्याला सोडत नाहीत. कितीही प्रयत्न केला तरी त्याच्यातून आपल्याला बाहेर येता येत नाही, कारण त्या आठवणी, ते घालवलेले क्षण आपल्या मनामध्ये कुठेतरी खोल रुजलेले असतात. याच्यावर एक अगदी साधा पण मनापासून करण्यासारखा उपाय म्हणजे भगवंतांना शरण जाणं. माझ्या आयुष्यात जे काही घडलं, जसं घडलं, ज्याच्यामुळे घडलं, ते मी तुझ्या चरणी अर्पण करते. मी तुझी शरणागती पत्करते. मला तुझ्या उरापाशी घे, मला तुझ्या जवळ घे आणि मला एक नवीन सुरुवात करण्याची संधी दे. हे मागणं त्याच्याकडे मागा. भगवंतांना जेव्हा दिसतं ना की मनापासून तुम्ही याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताय, तुमच्याकडून ज्या गोष्टी कळत न कळत घडल्या त्याचा तुमच्याकडे कुठेतरी स्वीकार आहे, पश्चाताप आहे की हो मीही चुकली असेल. कारण टाळी कधीच ना एका हाताने वाजत नाही. टाळी वाजण्यासाठी दोनच हात लागतात. तर एखादं नातं जरी कधी बिघडलं ना तरी दोन्ही ठिकाणी काही ना काहीतरी घडलेलं असतं, त्याच्यामुळे ते बिघडतं. आपण म्हणतो की मी त्या व्यक्तीपासून आता दूर झालेली आहे, पण जेव्हा मनातून त्या गोष्टी पूर्णपणे जातात तेव्हा तो खरा दुरावा. जेव्हा ती व्यक्ती समोर येऊनही आपल्या मनामध्ये वर खाली होते ना, तेव्हा खरं त्या व्यक्तीपासून दूर होणं. जेव्हा त्या व्यक्तीबद्दल आजही आपल्या मनामध्ये चांगल्याच गोष्टी येतात की जसं आपण स्वतःसाठी चांगलं मागणं मागतो तसं त्याचंही सगळं चांगलं होते, तेव्हा त्याला खरं दूर होणं म्हणतात. पण नाही जमत हे, कारण आपल्याला ते फसवणुकीचा, आपल्याला दिलेल्या खोट्या प्रॉमिसेसचा त्रास होत असतो. होतं असं, आणि खूप साहजिकच आहे ते, आपण माणूस आहोत. पण आयुष्य असं त्या आठवणीत रमून नाही घालवता येत. आयुष्यात पुढे जावं लागतं, पण ते जावं लागण्यापेक्षा जर तुम्ही ठरवून त्याच्यात पुढे गेलात तर आयुष्य खूप छान आहे, खूप सुंदर आहे. कारण हे येणारे चढ उतार आहेत ना, आपल्याला काहीतरी शिकवणूक देण्यासाठी येतात. आपण असेच घडत नाही ना, कुठेतरी आपण चुकतो, कुठेतरी आपण कुणाला दुखवतो आणि नंतर कळतं की असं नाही वागायला पाहिजे, किंवा हा माझ्याशी असं वागला, पुढच्या वेळेस मला जरा जास्त काळजी घ्यायला पाहिजे. असं मरेपर्यंत माणूस हा विद्यार्थी दशेमध्ये असतो. त्याच्यामुळे जर आपण ह्या घडलेल्या गोष्टींना पॉझिटिव्हली ॲक्सेप्ट केलं ना की ठीक आहे, मला घडवण्यासाठी या माझ्या आयुष्यात आल्या, तर आयुष्य नव्याने सुरुवात करता येतं. थांबला तो संपला असं म्हणतात, ते खूप खरं आहे. कारण आपण जर थांबलो तर वेळ पुढे जाणं कधीच थांबत नाही. वेळ ही पुढे जात राहते. थांबते ती आपली प्रगती, थांबते ते आपलं जगणं. आणि जर आपल्याला हे आयुष्य, आपला आजचा हा दिवस त्याच्या कृपेने दिसलेला आहे ना, तर तो छान घालवणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण तो आपल्याला जगण्याची एक संधी देतोय. तो आपल्याला म्हणतोय तू जग, कारण तू जगावं ही माझी इच्छा आहे. जर असं भगवंत स्वतः म्हणतायत, ज्याच्या इच्छेशिवाय, ज्याच्या आज्ञेशिवाय झाडाचं एक पानही हलत नाही, तो आपल्याला जगण्याची संधी देतो, तर आपण किती छान आयुष्य जगावं. कारण ही त्याची इच्छा आहे, त्याला हवंय तू हे भरभरून जगावं. मग अशा वेळेस या सगळ्या गोष्टी भगवंतांच्या चरणी समर्पित करा. जेव्हा खूप रडू येतं ना, काही आठवणी येतात ना मनामध्ये, त्याच्या समोर जाऊन रडा. त्याला सांगा की मला या आठवणींमधून बाहेर काढ, माझी मुक्तता या त्रासामधून कर. तुम्हाला त्या रडल्यानंतर एक नवीन मार्ग दिसेल, कारण तो मार्ग भगवंताने तुमच्यासाठी रोवलेला असेल. भगवंत म्हणताय तू एक पाऊल तर टाक, मी पुढे 1000 पावलं तुझ्यासाठी येण्यासाठी तयार आहे. पण तू उठ तरी, मी हात दिलाय तो पकड तरी, मी आहे तुझ्यासाठी, तुला सांभाळण्यासाठी, तुला आधार देण्यासाठी. पण तू ये, मी तुझं सर्वस्व आहे, तू मला माझं सर्वस्व मान. नको माणूस, पण मी तुझ्यासाठी नेहमी आहे, हे भगवंत स्वतः म्हणताय. तो एकदा शरणागती करा, चुकांची शरणागती करा, पापाची शरणागती करा, आयुष्यात घेतलेल्या चुकीच्या निर्णयाची शरणागती करा, कुणाला दिलेल्या त्रासाची शरणागती करा. भगवंतांना म्हणा माझं चुकलंय, मला माफ कर, पण मला एक आयुष्य सुंदरपणे जगण्याची संधी दे, माझा सांभाळ कर, कारण तू आहेस म्हणून, आणि म्हणूनच मी आहे. आणि बघा, तुम्हाला नक्की ती प्रेरणा मिळेल. आपल्या आयुष्यात ना काही नाती अशी असतात की आपल्याला वाटतं याच्या आयुष्यात सुधारणा व्हावात. त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्याला नक्की एनर्जी मिळेल आणि त्याला एक नवीन पहाड दिसेल, नवीन ऊर्जा मिळेल आणि नव्याने तो आयुष्याला आलिंगन देईल. न्यू विजनला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला कळवा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय. हरे कृष्णा.